समाचार अब तक, सत्य का साहस। भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न जाहीर, मोदींचं ट्विट। मवियाची इंडिया आघाडी होऊ देणार नाही, प्रकाश आंबेडकर यांचं मोठं विधान। अशोक गेहलोत यांना कोरोना आणि स्वाईन फ्लूची लागण, देशभरात मोहब्बत की दुकान सुरू करणार, राहुल गांधी यांचं विधान। हे राजकारण भाजपाला परवडणार नाही, मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सूचक इशारा। उल्हासनगर गोळीबार प्रकरणात महाराष्ट्रामध्ये गुंडाराज सुरू, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, सुप्रिया सुळेंची मागणी। कोल्हेवाडी शिवरस्त्याच्या कामाला मंजुरी, परिसरातील नागरिकांमध्ये समाधान। 192व्या स्मृतिदिन मानवंदना, राजे उमाजी नाईक यांचा इतिहास अद्याप दुर्लक्षितच। भारताच्या पहिल्या डावात 396 धावा, जयस्वालची 209 धावांची यशस्वी खेळी। ताज फ्रॉडचा विळखा घट्ट, 6 जणांना 72 लाखांचा गंडा। महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे मुडदे पडलेत, राऊत यांचा घणाघात। सर्व्हायकल कॅन्सरबाबत जनजागृतीचा भाव, जागृतीसाठी शासन राबविणार मोहीम। अमळनेर येथे मुलींच्या वसतिगृह इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन। रत्नागिरी जिल्ह्यात भात विक्रीतून 3 कोटी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात। शिंदे गटाच्या शहर प्रमुखावर गोळीबार, भाजप आमदारासह 3घांना अटक। शिवरायांची वाघनखे मे मध्ये साताऱ्यात येणार। शिंदे गटाच्या शहर प्रमुखावर गोळीबार, भाजप आमदार गायकवाड यांच्यासह 3घांना अटक। नाशिक विभागातील 9 उपजिल्हाधिकारी, 35 तहसीलदारांच्या बदल्या। कापूस हंगामाला सुरुवात, मुंबई, पुणे, अहमदाबाद बाजारपेठात आंबा पेट्या दाखल। बेस्टसाठी 928 कोटी रुपयांचे अनुदान, नवीन बसगाड्या, दैनंदिन खर्चासाठी पालिकेकडून तरतूद। मुंबईकरांनाच मिळणार मोफत उपचार, मुंबई महापालिकेचे झिरो प्रिस्क्रिप्शन धोरण, भाजपचा विरोध। जम्मू काश्मीरमध्ये हिमवर्षावाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी। भारताच्या सांगण्यावरून इराणने पाकिस्तानवर मिसाईल हल्ला केला, नजम सेठी यांचा अजब दावा। मराठ्यांविरुद्ध भुजबळांना उचकवण्याचा प्रयत्न, अंबादास दानवे यांची भाजपवर टीका। पतंजलीनं कर्जात बुडालेल्या कंपनीला खरेदी करण्यात दाखवले स्वारस्य, दिली 830 कोटींची ऑफर। इराक सिरियामध्ये रात्री उशिरा अमेरिकेची कारवाई, 85 ठिकाणी हवाई हल्ले, तणाव वाढणार।